नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 3 ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.4. 3.4 मधला पहिला क्वेश्चन आपण पाहणार आहोत. ओन्ली 6 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे जो की तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ऑन 1st January 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? सो या ठिकाणी आपल्याला टोटल सेविंग विचारलेली आहे आणि जेव्हा आपण टोटल सेविंग विचारलेली असते किंवा कशाची तरी सम विचारलेली असते तेव्हा आपण SN म्हणजे सम ऑफचा फॉर्म्युला वापरतो. ओके, सो या ठिकाणी फर्स्ट आपण लिहिणार आहोत की ही जी काही रक्कम आहे ₹11, ₹12 तरी कशी आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. सो पहिल्यांदा आपण लिहूया क्वेश्चन नंबर 1. सानिकाज सेविंग इज इन AP. कारण सानिकाचं सेविंग कसं आहे APमध्ये आहे. पहिल्यांदा ती ₹10 सेव्ह करते, मग ₹11 सेव्ह करते आणि मग ₹12 सेव्ह करते. अशा प्रकारे तिचं सेविंग हे APमध्ये आहे, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. मग कसं आहे तर 10, 11, 12. ओके, याच्या पुढे कसं आहे ते आपल्याला काय सांगितलेलं नाही आहे. सो आपण काय करणार डॉट 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 करणार. आणि किती सांगितलेलं आहे आपल्याला 1st January to 31st डिसेंबर. 1st January to 31st डिसेंबर म्हणजे थोडक्यात एक पूर्ण वर्ष आहे. एका पूर्ण वर्षामध्ये दिवस किती असतात 365 डेज. परंतु या ठिकाणी वर्ष कोणतं सांगितलेलं आहे 2016. याचा अर्थ हे कसं आहे लीप इयर आहे. आणि लीप इयरमध्ये किती दिवस असतात एक दिवस जस्ट ॲड करायचा 366 दिवस असतात. सो असं कुठपर्यंत चालणार आहे 366 पर्यंत. म्हणजेच या ठिकाणी 366 असं आपण लिहिणार आहोत. ओके, सो अशा पद्धतीने पहिल्यांदा तर आपण AP लिहून घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढची स्टेप आपण ज्याप्रमाणे करतो की पहिल्यांदा आपण A म्हणजेच काय की फर्स्ट टर्म कोणता आहे ते लिहितो. सो या ठिकाणी T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू काय आहे 10 आहे. आता याच्यामधला कॉमन डिफरन्स काय आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो T2 आपण लिहूया आणि T3 आपण लिहूया. सो D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू 11 मायनस 10 इज इक्वल टू 1. T3 मायनस T2 इज इक्वल टू T3 12 आहे ते लिहायचंच राहिलं. 12 मायनस 11 इज इक्वल टू 1. देअरफॉर D काय आलेला आहे 1 आलेला आहे. ओके, काय काढायचं आहे आपल्याला T366. ओके, सो T366 आहे याचा अर्थ N काय असणार आहे 366. सो N इज इक्वल टू 366. आता आपण N कसं फाइंड आउट केलं तर तुम्हाला माहिती आहे TN याच्यामध्ये हा जो N असतो तो हा नंबर असतो. सो nth टर्म म्हणजे कुठला टर्म आहे 366 वा टर्म. ओके, याची सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो डायरेक्ट आपण समचा फॉर्म्युला वापरणार आहोत. SN इज इक्वल टू आपण काय लिहितो N/2 2A प्लस N-1 मल्टिप्लाय बाय D. हा काय आहे आपला फॉर्म्युला. आता आपल्याकडे ज्या पण व्हॅल्यूज आहेत तिथे त्या फक्त या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत. Nची व्हॅल्यू आहे 366. सो S 366 इज इक्वल टू 366/2 परत स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 मल्टिप्लाय बाय A आहे. A काय आहे 10. सो 2 × 10 प्लस N काय आहे 366. 366 मायनस 1 मल्टिप्लाय बाय D काय आहे 1. ओके, सगळ्या व्हॅल्यूज आपण लिहिलेल्या आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला फक्त हे सॉल्व करायचं आहे. सो 366 डिवायडेड बाय 2 आपण असंच ठेवणार आहोत. आधी हा जो ब्रॅकेट आहे तो सॉल्व करणार आहोत. सो 2 10 जर होतं 20 प्लस 366मधून जर 1 गेले तर या ठिकाणी काय राहणार आहे 365 मल्टिप्लाय बाय काय आहे 1. आता 1ने मल्टिप्लाय केले तर काय राहणार आहे 1च राहणार आहे. सो 366/2 या ठिकाणी मी मल्टिप्लायचं साईन देते कारण ब्रॅकेटच्या आणि आधीच्या संख्येच्यामध्ये मल्टिप्लायचं साईन असतं. सो मल्टिप्लाय बाय 20 प्लस डायरेक्ट 365 लिहिते कारण मल्टिप्लाय बाय 1 काय होणार आहे तेच आन्सर येणार आहे. सो आता आपण हे ॲड करूया. मल्टिप्लाय बाय 20 जर आपण याच्यामध्ये ॲड केलं तर 385 आपला आन्सर येणार आहे. आता 385 जे आहे त्याला एकतर आपण दोन्ही
डिवाईड करू शकतो किंवा दोन्ही आपण 366ला डिवाईड करू शकतो. म्हणजे दोन्ही आपण याला पण डिवाईड करू शकतो किंवा याला पण डिवाईड करू शकतो. आता ते तुमच्यावरती आहे की याला जर डिवाईड केलं तर आन्सर पॉईंटमध्ये येईल. मग पॉईंटमध्ये आन्सर येण्यापेक्षा आपण यालाच डिवाईड करणार आहोत. सो आता या ठिकाणी आपण 2 1 जा 2 2 1 जा 2, आता इथे राहिले 1 2 8 जा 16 2 3 जा 6, म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे 183 मल्टिप्लाय बाय 385. आता हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. 385 मल्टिप्लाय बाय 183. तुम्ही हा गुणाकार करायचा आहे व्हिडिओ पॉज करून. सो या ठिकाणी मी ते गुणाकार केलेला आहे. गुणाकार तुम्हाला करून बघायचा आहे. आन्सर आलेला आहे 70,455. काय आलेला आहे एस म्हणजे सम ऑफ 366 टर्म्स. याचा आन्सर काय आलेला आहे 70,455. म्हणजेच हे कशामध्ये आहे रुपीजमध्ये. सो शेवटी आपण एवढंच लिहिणार की देअर फॉर सानिकाज सेविंग्स विल बी 70,455 रुपीज. ओके. सो अशा पद्धतीने आपण याला सॉल्व करणार आहोत. आता यानंतर आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन पण अतिशय इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण आधी रेडी करूया. क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती पाहता येत असेलच. सो प्रश्न असा आहे की अ मॅन borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest of rupees 1,360 in 12 monthly installments. बॉरोज म्हणजे काय उसनं घेतो. एक माणूस आहे की जो 8,000 रुपये उसनं घेतो आहे आणि ते परत करणं म्हणजे आता उसनं घेतलेलं आहे तर परत करावं लागणार. सोबत इंटरेस्ट म्हणजे थोडंसं व्याज पण द्यावं लागणार. तर इंटरेस्ट काय देतो आहे तो 1,360 रुपीज देतो आहे आणि इन्स्टॉलमेंट काय आहे रिपे म्हणजे परत देणं आणि इंटरेस्ट असं मिळून किती आहे 1,360 आणि इन्स्टॉलमेंट किती महिन्यांची आहे 12 महिन्यांची आहे. म्हणजे थोडक्यात एका वर्षाची आहे. इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग 1 बाय ₹40. प्रिसिडिंग म्हणजे काय मायनस म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये जितकं देतो आहे त्याच्यापेक्षा 40 रुपये कमी देतो आहे तो दुसऱ्या महिन्यामध्ये. तिसऱ्या महिन्यामध्ये अजून 40 रुपये कमी देणार. असं दर महिन्याला तो काय करतो आहे 40 रुपये प्रिसिड करतो आहे म्हणजे काय करतो आहे वजा करतो आहे कमी करतो आहे. सो फाइंड त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. मग पहिल्या इन्स्टॉलमेंटचं अमाऊंट आणि त्याचबरोबर लास्ट इन्स्टॉलमेंटचं अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला एकूण कुठले नंबर सांगितलेले आहेत की एका व्यक्तीने किती रुपयेच घेतलेले आहेत ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तो प्रत्येक महिन्याला किती देतो त्याचबरोबर इंटरेस्ट एकूण मिळून किती आहे 1,360 रुपये. ओके. आणि दर महिन्याला तो 40 रुपये कमी करत जातो आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आधी आपण एकूण अमाऊंट त्याला किती द्यायची आहे त्या ज्याच्याकडून त्याने पैसे घेतलेले आहेत ती आधी आपण फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे सम आपण आधी फाइंड आउट करणार आहोत आणि मग आपण पुढच्या गोष्टी फाइंड आउट करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 2 पहिल्यांदा आपण फाइंड आउट करणार आहोत सम. सो इथे आपण लिहूया की द मॅन borrowed टोटल अमाऊंट आपण कशी काढणार जी अमाऊंट त्याने घेतलेली आहे त्याचबरोबर जी अमाऊंट तो आता इन्स्टॉलमेंटनी भरतोय तर ती त्या दोघांची काय करणार आपण बेरीज करणार. सो एकूण अमाऊंट काय आहे टोटल अमाऊंट किंवा याला आपण कॅपिटल म्हणू शकतो किंवा प्रिन्सिपल म्हणू शकतो. कॅपिटल म्हणूया. कॅपिटल प्लस आपण काय घेणार आहोत या ठिकाणी त्याने किती इंटरेस्ट भरलेला आहे कारण त्याला इंटरेस्ट जो तो देतो आहे ते पण ॲड करून द्यावं लागणार आहे. सो या ठिकाणी कॅपिटल आपल्याला सांगितलेलं आहे की 8,000 आहे प्लस जे इंटरेस्ट आहे आपलं तर ते सांगितलेलं आहे 1,360 आहे. सो आता या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली तर काय होणार आहे 0,639 म्हणजे 9,360 रुपीज इतकं त्याला एकूण रक्कम त्या माणसाला रिपे करायची आहे परत द्यायची आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला सम मिळालेला आहे पण हे किती दिवसांचा आहे किती महिन्यांचा आहे 12 महिन्यांचा आहे कारण इन्स्टॉलमेंट किती महिन्यांसाठी आहे 12 महिन्यांसाठी. सो S12 किती मिळालेला आहे आपल्याला 9,360. ओके. हे काय आहे S12 आहे म्हणजेच आपल्याकडे S12 आहे म्हणजे सम ऑफ 12 आहे म्हणजेच या ठिकाणी N काय असणार आहे 12 असणार आहे. ओके. आता आपल्याकडे N आहे सम ऑफ 12 मंथ्स किती आहे 9,360 आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की तो दर महिन्याला 40 रुपये कमी करत जातो आहे म्हणजे 40 रुपये काय असतो आहे डिफरन्स असतो आहे दर महिन्याला. सो डिफरन्स काय आहे D इज इक्वल टू काय येणार आहे 40 पण फक्त 40 न लिहिता आपल्याला -40 लिहावं लागणार आहे कारण तो काय करतो आहे कमी करतो आहे. सो -40 या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर पुढे आपण आता काय लिहिणार आहोत की एकूण A इज इक्वल टू काय आहे
म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट फर्स्ट टाईमला काय इन्स्टॉलमेंट केली होती ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो ए इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करावे लागणार आहे. सो ए इज इक्वल टू आपण क्वेश्चन मार्क देऊया. आता लास्ट इन्स्टॉलमेंट, लास्ट म्हणजे काय 12 मंथच्या शेवटी, सो T12. ओके, ते पण क्वेश्चन मार्क आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला काय फाइंड आउट करावे लागेल. आता आपल्याला जी सम दिलेली आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सम लिहिणार आहोत आणि आपल्याकडे मग पुढे आधी पहिल्यांदा आपण ए फाइंड आउट करूया, म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे तर ती फाइंड आउट करूया आणि ती व्हॅल्यू आपण TNच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून मग आपण T12चं म्हणजेच लास्ट इन्स्टॉलमेंट फाइंड आउट करणार आहोत. सो SN इज इक्वल टू N/2 प्लस N-1 मल्टिप्लाय बाय D. ओके, सो आता या ठिकाणी N काय आहे 12 आहे अपॉन 2, या ठिकाणी S12 आहे. ओके, S12ची व्हॅल्यू पण आपल्याला परत खाली ही लिहायची आहे. त्याच्यानंतर 2A, एची व्हॅल्यू माहिती नाही आहे, सो 2A. N आहे 12-1 मल्टिप्लाय बाय D आहे -40. ओके, सो आता या ठिकाणी S12ची व्हॅल्यू काय आहे 9360. ओके, सो 12/2 आहे असं ठेवायचं आहे. 2A प्लस 12तून 1 गेला 11 मल्टिप्लाय बाय -40. ओके, सो या ठिकाणी परत 12/2 या ठिकाणी इंटू 2A प्लस, आता या ठिकाणी 11 मल्टिप्लाय बाय -40 आहे. सो 11नी जर 40ला आपण मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे या ठिकाणी -440. ओके, सो आता या ठिकाणी प्लस मायनस साईन आहे म्हणजे या ठिकाणी नक्कीच मायनस होणार आहे. ओके, सो 12/2 मल्टिप्लाय बाय 2A प्लस मायनस -440. आता या ठिकाणी 2A जे आहे त्याला आपण याच ठिकाणी ठेवूया आणि बाकीच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या आपण शिफ्ट करणार आहोत लेफ्ट हँड. आता यानंतर पुढे आपल्याला हे सगळं समीकरण सॉल्व करायचं आहे. सो हे जे 9360 आहे त्याला आपण इथेच ठेवूया आणि हे जे बाकीचं जे आहे 12/2 तर त्याला आपण इकडे म्हणजे 2 जे आहे तर ते वरती जाईल आणि जे 12 आहे तर ते खाली येईल. इज इक्वल टू 2A -440. आता हे जरा गणित मोठं असल्यामुळे मी डबल पेज घेतलेलं आहे. सो आता या ठिकाणी 2 1 जा 2, 2 6 जा 12. ओके, सो 6ने आता आपल्याला डिवाईड करावं लागेल. 6 1 जा 6, 6 1 जा 6, 33 आलेलं आहे. 6 5 जा 30, परत 3 आलेलं आहे. 6 6 जा 36 आणि 0, सो 1560. आता हे जे -440 आहे त्याला आपण शिफ्ट करूया म्हणजे ते +440 इज इक्वल टू होईल 2A. ओके, सो 1560मध्ये जर आपण 440 ॲड केले तर या ठिकाणी 0002 म्हणजे 2000 आलेला आहे इज इक्वल टू 2A. आता आपल्याला 2A नको आहे, आपल्याला फक्त A पाहिजे. सो A इज इक्वल टू 2000 अपॉन हे जे 2 आहे तर ते खाली येईल आणि या ठिकाणी येणार आहे 1000. म्हणजे या ठिकाणी 1000 काय आलेली आहे Aची व्हॅल्यू. A काय होतं फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सो या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय आलेली आहे 2000 आलेली आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच T12. सो आता या ठिकाणी T12 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण T12 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क देऊया. आपल्याकडे Aची व्हॅल्यू आलेली आहे जी की आहे 1000. ओके, ही आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंटची अमाऊंट जी की आपण म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला फर्स्ट आणि लास्ट हे 2 सांगितले होत्या. सो आपण हाफ क्वेश्चन सॉल्व केलेला आहे आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे D जो होता तर तो होता -40, कारण तो दर महिन्याला 40 रुपये कमी करत आलेला आहे त्याच्यामुळे. त्याचबरोबर N जो आहे या ठिकाणी 12 आहे. ओके, सो आता आपण TNचा फॉर्म्युला वापरणार आहोत. TN इज इक्वल टू A प्लस N-1 मल्टिप्लाय बाय D. TN म्हणजेच काय T12. A काय आहे 1000 प्लस N काय आहे 12-1 मल्टिप्लाय बाय -40. परत 1000 प्लस 11 येणार आहे या ठिकाणी आणि मल्टिप्लाय बाय -40. परत आपल्याला 11 मल्टिप्लाय बाय -40 करायचं आहे म्हणजे -440 येणार आहे. सो या ठिकाणी 1000 प्लस मायनस होणार आहे. सो या ठिकाणी डायरेक्ट मायनस साईन दिलं तरी पण चालेल. आता 1000मधून जर 440 सबट्रॅक्ट झाले तर या ठिकाणी काय होणार आहे 065. सो 560 येणार आहे म्हणजेच T12 काय आलेलं आहे 560 म्हणजेच लास्ट इन्स्टॉलमेंट काय आहे 560. देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 1000 रुपीज अँड लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे शेवटची इन्स्टॉलमेंट जी की त्याला शेवटी भरायची होती इज काय असणार आहे 560 रुपीज. आता तुम्ही म्हणाल की पहिली जास्त आणि शेवटची कमी, असं कसं काय, तर तसंच होणार आहे कारण तो दर महिन्याला 40 रुपये कमी करत येतो आहे त्याच्यामुळे. ओके, सो अशा पद्धतीने हे पूर्ण समीकरण होतं. आय होप की तुम्ही लिहिलं असेल. आता यानंतर आपण पाहणार आहोत थर्ड एक्झाम्पल पण सोपं आहे, त्याच्यामध्ये पण सेविंगबद्दलच सांगितलेलं आहे म्हणजे मनीबद्दलच आहे, ते पण आता आपण पाहणार आहोत. थर्ड क्वेश्चन,
Sachin invested in a national saving certificate scheme. In the first year he invested rupees 5,000. In second year he invested rupees 7,000. पहिल्या वर्षाला त्याने 5,000 म्हणजे 5,000 म्हणजे 5,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. दुसऱ्या वर्षाला 7,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि तिसऱ्या वर्षाला 9,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि ही जी अमाऊंट आहे प्रत्येक वर्षाची ती कशी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. आणि अशाच पद्धतीने पुढे पण तो इन्व्हेस्ट करतो आहे 12 वर्ष. सो आपल्याला टोटल अमाऊंट फाइंड आउट करायची आहे की 12 वर्षामध्ये एकूण त्याने किती इन्व्हेस्टमेंट केली. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण असं लिहूया की सचिन जे काही इन्व्हेस्ट करतो आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण असं लिहूया की क्वेश्चन नंबर 3, अमाऊंट इन्वेस्टेड बाय सचिन इज इन AP. ओके. पहिल्यांदा तो किती इन्व्हेस्ट करतो आहे, 5,000, नंतर 7,000, नंतर 9,000 आणि सो ऑन. ओके. इथून पुढे पण तो इन्व्हेस्ट असंच पद्धतीने करणार आहे. सो आता या ठिकाणी फर्स्ट टर्म काय आहे, T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू काय आहे 5,000. आता आपल्याला D फाइंड आउट करायचं आहे. सो T2 काय आहे 7,000, T3 काय आहे 9,000. ओके. सो देअरफॉर D इज इक्वल टू T2 मायनस T1 म्हणजेच 7,000 मायनस 5,000 इज इक्वल टू येणार आहे 2,000. त्याचबरोबर D इज इक्वल टू T3 मायनस T2 इज इक्वल टू 9,000 मायनस 7,000 म्हणजे परत इथे काय येणार आहे 2,000. देअरफॉर Dची व्हॅल्यू काय आलेली आहे 2,000. ओके. अशाच पद्धतीने तो 12 वर्ष इन्व्हेस्ट करतो आहे म्हणजे या ठिकाणी Nची व्हॅल्यू काय आलेली आहे 12. ओके. आणि आपल्याला सम फाइंड आउट करायचं आहे 12 वर्षाचं. सो वी हॅव टू फाइंड आउट S12. ओके. सो आता डायरेक्ट आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत, आपण डायरेक्ट S12 फाइंड आउट करणार आहोत. सो आपला जो फॉर्म्युला आहे तो आपण वापरूया आणि S12 फाइंड आउट करूया. सो Sn इज इक्वल टू n अपॉन 2 स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाय बाय D ब्रॅकेट. ओके. सो आता या ठिकाणी S12 आपण लिहिणार आहोत. nची व्हॅल्यू आहे 12 अपॉन 2 इंटू Aची व्हॅल्यू काय आहे 5,000 प्लस 12 मायनस 1 मल्टिप्लाय बाय D काय आहे 2,000 आहे. ओके. सो आता इथे आपण यांना असंच ठेवूया. आधी आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी येणार आहे 10,000 प्लस 11 मल्टिप्लाय बाय 2,000. ओके. सो आता आपण हे सॉल्व करणार आहोत 12 अपॉन 2. आता या ठिकाणी आधी आपण 11 मल्टिप्लाय बाय 2,000 करणार आहोत आणि 11 मल्टिप्लाय बाय 2,000 केल्यानंतर आपण ॲडिशन करणार आहोत. सो आता या ठिकाणी 11 दुणे काय होतात 22 आणि 1 2 3 0 आहे असे आणि हे 10,000. ओके. सो आता यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तुम्हाला जर डायरेक्ट ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन एकत्र करायचं असेल तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता आणि ज्यांना असं सुटसुटीत करायचं त्यांनी असं पण करू शकता. ओके. आता 22,000मध्ये जर आपण 10,000 वाढवले तर काय होणार आहे 32,000. सो 32,000. ओके. आता याने तुम्हाला याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही 2ने 12ला मल्टिप्लाय करू शकता किंवा 2ने तुम्ही डिवाइड करू शकता 32,000ला देखील. आता ते तुमच्यावरती आहे. सो ही मोठी संख्या आहे याला आपण छोटी करून घेऊया. 2 1 जा 2, 2 16 जा 32. देअरफॉर 12 मल्टिप्लाय बाय 16,000. ओके. आता आपल्याला 12 मल्टिप्लाय बाय 16,000 करायचं आहे. तुम्ही ते गुणाकार पण करू शकता. सो या ठिकाणी मी मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि आपल्याला पुढे फक्त शून्य द्यायचे आहेत 1 2 3. सो आन्सर काय आलेला आहे 1,92,000. देअरफॉर S12 इज इक्वल टू 1,92,000 म्हणजे 12 वर्षामध्ये तो एवढी अमाऊंट काय करणार आहे इन्व्हेस्ट करणार आहे. सो देअरफॉर टोटल अमाऊंट इन्वेस्टेड बाय सचिन इन 12 years इज आहे 1,92,000 रुपीज. ओके. सो अशा पद्धतीने आपण हे जे एक्झाम्पल आहे तर ते सॉल्व करणार आहोत. खूप इझी होतं. आय होप की तुम्ही लिहिलं असेल. आता यानंतर आपण पाहणार आहोत फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल पण खूप इझी आहे, अशाच पद्धतीचं आहे. सो तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढलं असेल. आता आपण पाहूया फोर्थ एक्झाम्पल. आता आपण पाहतोय फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन आहे देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. एक ऑडिटोरियम आहे की ज्याच्यामध्ये 27 रोज आहेत आणि प्रत्येक रोजमध्ये कितीतरी नंबरच्या सीट्स आहेत.
सो देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. पहिल्या रोमध्ये किती आहेत 20 सीट्स आहेत. त्याच्यानंतर दुसरा रो जो आहे तर दुसऱ्या रोमध्ये 22 सीट्स आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या रोमध्ये 24 सीट्स आहेत. ओके, सो फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. मग अशा पद्धतीने जर चालत राहिलं तर 15व्या जो रो असेल तर त्याच्यामध्ये किती सीट्स असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. प्रत्येक रोमध्ये सीट 2नी वाढत आहेत. पहिल्यापासून दुसऱ्यामध्ये 2चा डिफरन्स आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये पण 2चा डिफरन्स आहे. मग प्रत्येक ठिकाणी सीट्स या 2ने वाढत आहेत. तर अशा पद्धतीने जर वाढत राहिलं तर 15th रोमध्ये किती सीट्स असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देन इन ऑडिटोरियम. आणि ऑडिटोरियममध्ये एकूण किती सीट्स आहेत ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहेत. ओके, सो एकूण 27 रोज आहेत आणि 27 रोजमध्ये किती सीट्स एकूण असतील त्याची संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी मी गिवन लिहिलेलं आहे की नंबर ऑफ सीट्स इन ईच रो इज इन AP, कारण APमध्ये आहे प्रत्येक हे 2-2ने वाढते. सो मग मी ते AP जे आहे सिरीज जी आहे तर ती पण घेऊन ठेवलेली आहे. ओके, सो आता या ठिकाणी पुढे आपल्याला काय लिहायचं आहे, T1 काय आहे, D काय आहे हे सगळं लिहायचं आहे. सो T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 20, T2 आहे 22, T3 आहे 24. सो D फाइंड आउट करायचं आहे. T2 मायनस T1 इज इक्वल टू 22 मायनस 20 इज इक्वल टू 2. T3 मायनस T2 इज इक्वल टू 24 मायनस 22 इज इक्वल टू 2. ओके, सो अशा पद्धतीने Dची व्हॅल्यू आपल्याकडे काय मिळालेली आहे, 2 मिळालेली आहे. ओके, सो नेक्स्ट आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की पहिल्यांदा 15व्या रोमध्ये किती सीट्स आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो एकूण रोज किती आहेत 27 रोज आहेत. ओके, सो या ठिकाणी आधी आपण T15 फाइंड आउट करणार आहोत. सो T15 इज इक्वल टू वॉट. मग या ठिकाणी N काय असणार आहे 15 असणार आहे. ओके, सो आता आपल्याला T15 फाइंड आउट करायचं आहे. आपण आपल्या TNचा फॉर्म्युला वापरूया. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 मल्टिप्लाय बाय D. A म्हणजेच या ठिकाणी काय आहे 20 आहे, प्लस N काय आहे 15 आहे, मायनस 1 मल्टिप्लाय बाय इथे या ठिकाणी आपण तुम्ही परत D इज इक्वल टू 2 असं पण पुढे लिहू शकता. आणि T15. ओके, सो या ठिकाणी T15 आपण फाइंड आउट करतो आहे. 20 प्लस 14 मल्टिप्लाय बाय 2, 20 प्लस 14 दुणे 28 या ठिकाणी येणार आहे 48. म्हणजे T15 काय आलेलं आहे 48 आलेलं आहे. ओके, म्हणजे 15व्या रोमध्ये 15वा जो रो असणार आहे तर त्या ठिकाणी किती सीट्स असणार आहेत 48 सीट्स असणार आहेत. सो हा झाला क्वेश्चनचा A पार्ट. क्वेश्चनचा B पार्ट काय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की त्या ऑडिटोरियममध्ये एकूण सीट्स किती आहेत. ओके, सो आता आपण फाइंड आउट करणार आहोत टोटल सीट्स इन ऑडिटोरियम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. देअरफॉर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे सम ऑफ सीट्स, म्हणजे एकूण किती रोज आहेत 27 रोज आहेत. 27 रोजमध्ये किती सीट्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो या ठिकाणी आपण SNचा फॉर्म्युला वापरणार आहोत. N/2 2A प्लस N मायनस 1 मल्टिप्लाय बाय D. ओके, सो या ठिकाणी S27 Nची व्हॅल्यू काय आहे 27 आहे अपॉन 2 इंटू Aची व्हॅल्यू काय आहे 20 आहे, प्लस Nची व्हॅल्यू आहे 27 मायनस 1 आणि मल्टिप्लाय बाय D आपण फाइंड आउट केला होता आहे 2. ओके, सो या ठिकाणी 27/2 40 येईल, प्लस 26 इंटू 2 26 दुणे होतात 52. सो 40 प्लस आपण घेऊया या ठिकाणी 52. आधी आपल्याला 40 आणि 52ची ॲडिशन करायची आहे, 92 होणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपण 2ने डिवाइड करणार आहोत 92ला. 2 1 जार 2, 2 4 जार 8 आणि 2 6 जार 12, म्हणजे काय आलेलं आहे या ठिकाणी 46. देअरफॉर 27 मल्टिप्लाय बाय 46 हा गुणाकार तुम्हाला करायचा आहे आणि याचा आन्सर आता आपण फाइंड आउट करूया. सो या ठिकाणी आन्सर काय आलेला आहे 1242 1242 हे काय आलेलं आहे आपलं एकूण आन्सर, म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे S27. सो देअरफॉर टोटल सीट्स इन ऑडिटोरियम इज इक्वल टू 1242. सो इन दिस वे आपण या प्रश्नाचं आन्सर फाइंड आउट केलं होतं. याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले होते की 15व्या रोमध्ये किती असतील सीट्स, तर या ठिकाणी आलेलं आहे 48. मग तुम्ही खाली असं लिहू शकता की देअर आर 48 सीट्स इन 15th रो. ओके, असं पण तुम्हाला ते एक स्टेटमेंट ॲड करायचं आहे. आणि हा आहे सेकंड पार्ट ऑफ द क्वेश्चन. आता आपण यानंतर पुढे पाहणार आहोत 5th क्वेश्चन. आता यानंतर पुढे 5th क्वेश्चन आहे, तो म्हणजे कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. म्हणजे कारगिलमधलं जे टेम्परेचर आहे मंडेपासून सॅटर्डेपर्यंतचं तर ते रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे.
आणि ऑल रीडिंग्स वर इन ए पी, आणि सगळेच प्रत्येक दिवसाचं रीडिंग हे कसं होतं, ए पीमध्ये होतं, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये होतं. ओके. सो द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटर्डे. काय सांगितलेलं आहे की मंडे आणि सॅटर्डे यांच्या टेम्परेचरची सम ही इक्वल ही 5 डिग्री सेल्सियसनी जास्त असणार आहे ऑफ द सम ऑफ ट्यूसडे अँड सॅटर्डे. सो इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 डिग्री सेल्सियस आणि वेनसडेचं टेम्परेचर काय आहे -30 डिग्री सेल्सियस आहे, देन फाइंड द टेम्परेचर्स ऑफ अदर 5 डेज. मग इतर जे उरलेले 5 दिवस आहे, कारण 6 दिवसांचं रेकॉर्ड केलेलं आहे, त्यातला वेनसडेचं टेम्परेचर आपल्याला माहिती आहे की आहे -30 डिग्री सेल्सियस. सो इतर 5 दिवसांचं टेम्परेचर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो या ठिकाणी आपल्याकडे ए किंवा डी असं काही नाही आहे. सो आपण या कंडिशनसाठी काय करायचं असतं त्यातच जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत की मंडे टू सॅटर्डेपर्यंतचे जे कारगिलमधलं टेम्परेचर आहे तर ते कसं आहे ए पीमध्ये आहे. ओके, असं आपण आधी लिहिणार आहोत. मग त्याच्यातून आपल्याला फर्स्ट टर्म सेकंड टर्म वगैरे सगळं एज्युम करायचं आहे, कारण या ठिकाणी कुठलंही काही सांगितलेलं नाही आहे, फक्त वेनसडेचं टेम्परेचर सांगितलेलं आहे. सो पहिल्यांदा आपण इथे लिहूया. क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व करतो आहोत. ओके. सो क्वेश्चन नंबर 5मध्ये आपण काय लिहिणार आहोत की सपोज करणार आहोत आपण मंडे टू सॅटर्डेमधलं कारगिलचं टेम्परेचर. सो सपोज the temperature of कारगिल म्हणजेच कारगिलचं टेम्परेचर. ओके, कुठून कुठे घेणार आहोत, फ्रॉम मंडे टू सॅटर्डे 6 दिवसांचं आहे, इज इन ए पी. ओके. सो आता या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न असेल, कुठल्याही प्रकारचं म्हणजे फर्स्ट टर्म काय आहे किंवा डिफरन्स काय आहे हे जर सांगितलं नसेल तर आपण काही टर्म्स या ठिकाणी ॲज्युम करतो. जसं की पहिल्यांदा जर आपल्याला लिहायचं असेल तर पहिल्यांदा आपण ए टर्म पकडणार, दुसऱ्यांदा आपण ए प्लस डी घेतो. ओके, पहिला टर्म प्लस डिफरन्स जर आपण ॲड केला तर आपल्याला काय मिळतो, दुसरा टर्म. परत तिसऱ्या वेळेस आपण ए प्लस 2D घेणार, पहिलं टर्म प्लस डिफरन्सची डबल जर आपण केली तर आपल्याला तिसरा टर्म मिळतो. ओके, सेम ए प्लस 3D आपण केलं तर आपल्याला चौथा टर्म मिळेल, ए प्लस 4D आपण केलं तर आपल्याला 5वा टर्म मिळेल. असे 6 असल्यामुळे आपण ए प्लस 5D थांबणार आहोत. ओके. सो आता हे कशासाठी असेल, मंडेसाठी असणार आहे, हे ट्यूसडेसाठी, हे वेनसडेसाठी, हे थर्सडेसाठी, हे फ्रायडेसाठी, म्हणजे एवढे टेम्परेचर त्या दिवशी असणार आहे. आणि हे असणार आहे सॅटर्डेसाठी. आता त्यातल्या त्यात वेनसडेचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला काय सांगितलेलं आहे, -30 डिग्री सेल्सियस आहे. ओके. सो -30 डिग्री सेल्सियस आपण या ठिकाणी लिहून ठेवूया. आता पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं, तुम्ही प्रश्न इथे वरती पाहत असालच की पुस्तकामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रश्न काय सांगितलेला आहे, पण पहिली कंडिशन काय आहे किंवा पहिलं केस काय आहे तर ते आपण लिहूया. की या ठिकाणी सांगितलेलं आहे द सम ऑफ द टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे, म्हणजे मंडे अँड सॅटर्डेचं सम म्हणजे प्लस सॅटर्डे इज इक्वल टू काय ते 5 मोर दॅन, म्हणजे 5 डिग्री सेल्सियस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूसडे अँड सॅटर्डे. सो 5 प्लस ट्यूसडे प्लस सॅटर्डे. ओके, अशा प्रकारे कंडिशन या ठिकाणी तयार होणार आहे. आता मंडेचं टेम्परेचर आपण काय अज्युम केलेलं आहे, ए. सॅटर्डेचं टेम्परेचर आपण काय अज्युम केलेलं आहे, ए प्लस 5D इज इक्वल टू 5 प्लस ट्यूसडेचं टेम्परेचर आहे ए प्लस डी. हां, आणि त्याच्यानंतर सॅटर्डेचं टेम्परेचर आहे ए प्लस 5D. ओके. सो आता या ठिकाणी जे सेम टर्म्स आहेत त्यांना आपण ॲड करायचं आहे. जसं की या ठिकाणी 2 वेळा ए आहे, सो आपण 2A प्लस 5D लिहिणार. आता या ठिकाणी 5 प्लस 1 आणि 2 वेळा ए आहे, आणि त्याचबरोबर 5D आणि 1D 6D होणार आहे. सो 2A प्लस 6D. आता या ठिकाणी 2A कॉमन आहे, त्याला आपण कट करणार. आता या ठिकाणी हा जो 6Dचा टर्म आहे आणि हा जो 5Dचा टर्म आहे, तर या 5Dला आपण एकतर इकडे शिफ्ट करू शकतो किंवा आपण 6Dला इकडे शिफ्ट करू शकतो. सो 5D मायनस 6D इज इक्वल टू 5. आता या ठिकाणी काय होणार आहे, -1D किंवा फक्त -D लिहिलं तरी पण चालणार आहे. ओके, इज इक्वल टू येणार आहे 5. सो देअरफॉर D इज इक्वल टू काय येणार आहे, -5. म्हणजे या ठिकाणी Dची व्हॅल्यू काय आलेली आहे, -5. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे की एची व्हॅल्यू काय आहे, कारण ए आणि डी जर आपल्याला माहिती असेल तर बाकी सगळं काही आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. सो दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगितलेली होती की वेनसडेचं टेम्परेचर काय आहे, 30 डिग्री सेल्सियस. सो केस 2 मध्ये आपण काय लिहिणार आहोत, टेम्परेचर ऑफ वेनसडे
तुम्ही या ठिकाणी पूर्ण लिहा. इज काय आहे -30 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजेच या ठिकाणी वेनसडेसाठी आपण काय वापरलेलं आहे a+2d इज इक्वल टू काय असणार आहे -30. आता डीची व्हॅल्यू आपण इथे डीच्या जागी सबस्टिट्यूट करणार आहोत. 2 इन द ब्रॅकेट -5 इज इक्वल टू -30. आता या ठिकाणी प्लस मायनस -10 होणार आहे इज इक्वल टू -30. आता हे जे -10 आहे त्याला आपण शिफ्ट करूया राईट हँड साईडला, +10 होईल, प्लस मायनस मायनस होणार आहे, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे -20. अशा पद्धतीने एची व्हॅल्यू काय आलेली आहे -20, एची व्हॅल्यू आहे, डीची व्हॅल्यू आहे. या सगळ्या कंडिशन्समध्ये जर आपण ते सगळं सबस्टिट्यूट केलं तर नक्कीच आपल्याला सगळ्या दिवसांचे टेम्परेचर काय होतं ते मिळणार आहे. सो या ठिकाणी पहिल्यांदा मंडेचं टेम्परेचर आपण लिहूया. मंडे इज इक्वल टू ए इज इक्वल टू काय येणार आहे -20 डिग्री सेल्सिअस. ट्यूसडे इज इक्वल टू a+d आहे. ए काय आहे -20 प्लस -5, -20 प्लस मायनस काय होणार आहे -5, म्हणजेच -25 डिग्री सेल्सिअस. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे आपल्याला वेनसडेचं. वेनसडेचं ऑलरेडी -30 डिग्री सेल्सिअस आहे असं त्यांनी ऑलरेडीच लिहून दिलेलं आहे प्रश्नामध्ये, त्याच्यामुळे हे काही फाइंड आउट करायची गरज नाही. त्याच्यानंतर आहे थर्सडे. थर्सडेसाठी कंडिशन आहे a+3d, म्हणजेच या ठिकाणी ए आहे -20 प्लस 3 आणि डीची व्हॅल्यू आहे -5. सो -20 -3 15. सो या ठिकाणी काय येणार आहे -35 डिग्री सेल्सिअस. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी फ्रायडेसाठी काय आहे a+4d. सो या ठिकाणी -20 प्लस 4 ब्रॅकेटमध्ये -5 -20 प्लस मायनस -20 होणार आहे आणि -40 डिग्री सेल्सिअस येणार आहे फ्रायडेचं टेम्परेचर. त्याच्यानंतर सॅटर्डे आहे a+5d. सिम्पल आहे, हे फक्त जस्ट व्हॅल्यूज पुट आउट करायचे आहेत. -20 प्लस 5 -5 ब्रॅकेटमध्ये, कारण -5 डीची व्हॅल्यू आहे म्हणून. सो -20 -25 इज इक्वल टू -45 डिग्री सेल्सिअस. ओके, सो अशा पद्धतीने आपण प्रत्येक दिवसाला कारगिलमध्ये किती टेम्परेचर होतं तर ते फाइंड आउट केलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला हवं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सो अशा पद्धतीने हे पूर्ण सम होतं. सो आता यानंतर आपण पाहणार आहोत सगळ्यात शेवटचा सगळ्यात सोपा आणि मस्त प्रश्न, जो की आहे 6वा प्रश्न. ओके, आता हा जो प्रश्न आहे त्याच्या जर तुम्हाला लिहायचं असेल की टेम्परेचर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये कसे आहेत ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. कंपल्सरी नाही आहे बट ॲड करू शकता की मंडेला -20 मग कॉमा, ट्यूसडेला -25 कॉमा -30 कॉमा -35 कॉमा -40 कॉमा -45. अशा पद्धतीने टेम्परेचर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये होतं. असं पण एखादा पॉईंट तुम्ही खाली ॲड करू शकता. सो आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत 6वा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय आहे ते आपण पाहूया. नंबर 6 आहे, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड ऑन अ लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. एक वर्ल्ड ट्री प्लांटेशन किंवा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे होता, ज्या ठिकाणी ट्री प्लांटेशनचा एक प्रोग्राम अरेंज केला होता. झाडं लावलेली होती आणि झाडं लावण्याचा जो प्लॉट होता तर तो ट्रायंग्युलर होता, म्हणजे ट्रायंगलच्या आकाराचा होता. सो झाडं कशी लावलेली आहेत तर ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन दी फर्स्ट रो देअर इज 1 ट्री. म्हणजे पहिल्या रोमध्ये, हा सपोज की हा पहिला रो आहे, याच्यामध्ये फक्त एकच झाड लावलं होतं. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की इन द सेकंड रोवरती 2 झाडं लावलेली होती. ओके, त्याच्यानंतर इन द थर्ड रो, तिसऱ्या रोमध्ये 3 झाडं लावलेली होती, म्हणजे या ठिकाणी एक झाड, इथे एक झाड, इथे एक झाड. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने झाडं लावलेली होती, म्हणजे चौथ्यामध्ये 4, पाचव्यामध्ये 5, 6व्यामध्ये 6. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण 25 रोज होत्या. किती रोज आहेत? 25 रोज आहेत. सो एकूण किती झाडं लावली गेलेली आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. खूप साधा, सिंपल आणि सोपा प्रश्न आहे. पहिल्यांदा तर आपण लिहूया की ट्रीज आर प्लांटेड इन AP किंवा नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन रोज आर इन AP. पहिल्या याच्यामध्ये किती लावलं? 1, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3, चौथ्यामध्ये 4, असं करत 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 एक्सेट्रा. ओके, सो आता या ठिकाणी फर्स्ट काय आहे? ए, म्हणजेच काय फर्स्ट टर्म काय आहे? 1 आहे. T2 काय आहे? 2 आहे. T3 काय आहे? 3 आहे. सो आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. T2 - T1, 2 - 1, 1. T3 - T2, 3 - 2, 1. म्हणजे डिफरन्स काय आलेला आहे? 1 आलेला आहे. अशा किती रोज आहेत? एकूण नंबर काय आहे? एकूण n काय आहे? तर 25 रोज आहेत. सो आपल्याला S25 फाइंड आउट करायचं आहे, कारण सम फाइंड आउट करायचं आहे. सो S25 आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो सिम्पल डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत, सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत आणि सॉल्व करणार आहोत. Sn इज इक्वल टू n/2
2a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाय बाय डी. ओके, सो n म्हणजेच काय आहे या ठिकाणी 25. सो 25 अपॉन 2 इंटू a काय आहे 1 प्लस n काय आहे 25 मायनस 1 मल्टिप्लाय बाय या ठिकाणी d काय आहे 1. सो या ठिकाणी 25 डिवायडेड बाय 2 आपण आत्ता नाही करणार, नंतर करणार आहोत. 2 1 जार 2 प्लस 24 मल्टिप्लाय बाय 1. 24 मल्टिप्लाय बाय 1 1च राहणार आहे. सो 25 अपॉन 2 प्लस 24 आपण या ठिकाणी करणार आहोत. 2 प्लस 24 काय होणार आहे, अर्थातच 26. सो 25 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 26. 2 1 जार 2 13. सो 25 मल्टिप्लाय बाय 13 आपल्याला करायचं आहे. करूया आपण इथे. 13 पंचे 65, 13 दुने 26 आणि 6 येणार आहे 32. सो या ठिकाणी काय आलेलं आहे 325. काय आलेलं आहे S25 इज इक्वल टू 325 ट्रीज. म्हणजे याचा अर्थ त्या प्रोग्रॅममध्ये एकूण 325 ट्रीज 25 रोजमध्ये लावण्यात आलेले आहेत. देअरफॉर टोटल ट्रीज प्लांटेड इन 25 rows आर 325. ओके, सो इन धिस वे झालेलं आहे आपलं हे सम सॉल्व करून. तर अशा पद्धतीने आपण 6वं समीकरण देखील सोडवलेलं आहे आणि आपला प्रॅक्टिस सेट जो आहे 3.4 तर तो पूर्णतः सोडवून झालेला आहे. आय होप की सगळे एक्झाम्पल्स खूप इझी होते आणि तुम्हाला ते समजले असतील. प्रॉब्लेम सेट 3 आणि आधीचे प्रॅक्टिस सेट्स मी ऑलरेडीच अपलोड केलेले आहेत. हा फक्त राहिला होता जो की मी आज अपलोड करते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.